मधुमेह म्हणजे डायबेटीस हा नियंत्रणात ठेवायचा तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की नक्की काय खाऊ नये. चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी सांगितलेले असे 10 पदार्थ बघूया जे कटाक्षानं टाळलेच पाहिजेत. आपण पुढे जाण्याआधी एक महत्त्वाचा विचार समजून घेऊया. आयुर्वेद काय म्हणतो? आयुर्वेदिक उपचाराने आजार मुळापासून बरा होतो. म्हणजे बघा, फक्त वरवरची मलमपट्टी नाही, तर आजाराच्या मुळावरच घाव घालणं. आणि मधुमेहासारख्या आजारात तर हा दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे, नाही का? आता ही माहिती कुठून आली तर ती आली आहे डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या अनुभवातून. ते रत्नागिरीतले एक मोठे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि कित्येक वर्षांपासून लोकांना मधुमेहासारख्या आजारातून बाहेर काढायला मदत करत आहेत. त्यामुळे आपण जे काही ऐकणार आहोत ते खूप विश्वासार्ह आहे. बरं, तर आजच्या आपल्या या मार्गदर्शिकेत काय काय आहे? आपण 2 भागांमध्ये 10 पदार्थ बघणार आहोत. आधी पहिले 5, मग पुढचे 5. त्यानंतर आयुर्वेदाचा यामागे नेमका विचार काय आहे ते समजून घेऊ आणि हो, सगळ्यात शेवटी डॉक्टर रेणुशे यांच्याशी संपर्क साधायची माहितीसुद्धा देणार आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता थेट वळूया आपल्या यादीकडे. हा आहे आपला पहिला भाग, टाळायचे पहिले 5 पदार्थ. नंबर 1, आणि हा तर सगळ्यात मोठा नियम आहे, गोड पदार्थ. आता गोड म्हणजे फक्त साखर किंवा पेढे बर्फी नाही हं. यात गोड दही, चॉकलेट्स, बिस्किट्स, अगदी डब्यातली फळं हे सगळं आलं. आणि गंमत म्हणजे पराठे, कचोरी आणि चाट यांसारख्या पदार्थांनाही दूरच ठेवायचंय. दुसऱ्या क्रमांकावर आहेत जास्त चरबी असलेले पदार्थ. म्हणजे काय तर पनीर, चीज, दुधावरची साय आणि हो, बाजारातले ते वेगवेगळे सॉसेस. सीताफळासारख्या फळांना सुद्धा यादीतून वगळलेलं बरं, कारण हे सगळं आपल्या शरीरातलं साखरेचं गणित बिघडवू शकतं. आता तिसरा पदार्थ तर आपल्या रोजच्या जेवणातला आहे बटाटा आणि रताळी. आपल्याला वाटतं की हे तर भाजी आहे, पण खरं तर यात कर्बोदकं म्हणजे कार्बोहायड्रेट्स भरभरून असतात. हे खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम सुसाट वाढते. म्हणून या दोघांना सध्या तरी सुट्टी द्या. आपल्याला वाटतं फळं म्हणजे आरोग्यदायी आणि ते खरंही आहे, पण मधुमेहामध्ये काही फळांपासून लांबच राहायला हवं. कोणती आहेत ती? तर केळी, द्राक्ष, चिकू आणि लिची. या फळांमध्ये नैसर्गिक साखर इतकी जास्त असते की ती शुगरची पातळी लगेचच वाढवू शकते. आणि या पहिल्या भागातील 5वा आणि शेवटचा पदार्थ, संपूर्ण चरबीयुक्त दूध म्हणजे साय असलेलं दूध, चॉकलेट कँडी आणि खजूर. या तिन्ही गोष्टी टाळायच्या आहेत. का? कारण सोपं आहे. यात साखर आणि फॅट्स दोन्ही एकदम जास्त प्रमाणात असतात. तर हे झाले पहिले 5. आता आपण यादीच्या दुसऱ्या भागाकडे जाऊया. पाहूया आणखी असे कोणते 5 पदार्थ आहेत ज्यांच्यापासून सावध राहायला हवं. 6वा पदार्थ थोडा अनपेक्षित आहे, कारल्याचा रस. आता आपल्याला वाटेल कारलं तर चांगलंच असतं, पण इथे खूप मोठी सूचना आहे. जर कोणाची ब्लड शुगर आधीच कमी किंवा नॉर्मल असेल तर त्यांनी कारल्याचा रस अजिबात पिऊ नये, कारण याने शुगर गरजेपेक्षा जास्त कमी होऊ शकते, जे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा उपाय नकोच. आता 7वा पदार्थ आहे आवळ्याचा मोरावळा. बघा, नुसता आवळा खाणं आरोग्यासाठी एकदम उत्तम, पण त्याचा जेव्हा मोरावळा बनतो तेव्हा त्यात अक्षरशः साखरेचा पाक ओतला जातो. म्हणजे तो आवळा राहतच नाही, तो एक साखरेचा गोळा बनतो. म्हणून मोरावळा तर त्याला सरळ नाही म्हणायचं. आणि आता तो प्रश्न ज्याची आपण सगळे वाट बघत असतो, फळांचा राजा आंबा. मधुमेहात याचं काय करायचं, खावा की नाही? याचं उत्तर एका आकड्यात आहे. एका मध्यम आकाराच्या छान पिकलेल्या आंब्यामध्ये जवळपास 25 ते 30 ग्राम कर्बोदके असतात. आणि 25-30 ग्रॅम कर्बोदके म्हणजे खूप जास्त. यामुळे होतं काय की आंबा खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम वेगाने वाढते. माहितीये, आंब्याचा मोह टाळणं कठीण आहे, पण मधुमेहामध्ये तो टाळणंच आपल्यासाठी सर्वात फायद्याचं ठरेल. 9वा पदार्थ आहे सुका मेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स. हे पौष्टिक असतात, यात वादच नाही, पण फळ सुकवल्यावर त्यातली नैसर्गिक साखर खूप जास्त घट्ट होते. आणि त्यातल्या त्यात बेदाणे, ज्याला आपण किशमिश म्हणतो, ते तर समजा साखरेचे छोटे बॉम्बच आहेत, म्हणून ते टाळलेलेच बरे. आणि आपली यादी पूर्ण होते 10व्या पदार्थाने, साखर आणि मीठ. हो, फक्त साखर नाही तर मीठ सुद्धा, कारण अनेकदा मधुमेह आणि ब्लड प्रेशर हे भाऊ असल्यासारखे एकत्र येतात. त्यामुळे जेवढं गोड पदार्थांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, तितकंच मीठ प्रमाणात खाणंही महत्त्वाचं आहे. तर ही झाली 10 पदार्थांची यादी. पण हे सगळं का टाळायचं? यामागे आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे? चला ते थोडक्यात समजून घेऊया. इथे बघा,
आयुर्वेदाचा दृष्टिकोन किती वेगळा आहे. अनेकदा रासायनिक औषधं फक्त लक्षणं दाबतात, पण आयुर्वेद आजाराच्या मुळाशी पोहोचतो. त्याचा उद्देश फक्त आजार दाबणं नाही, तर त्याला मुळापासून उपटून टाकणं हा आहे, आणि तेही शरीराचं संतुलन राखून. आता ही 10 पदार्थांची यादी नक्कीच उपयोगी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक माणसाचं शरीर, त्याची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे सगळ्यांना एकच नियम लागू होत नाही. म्हणूनच तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं ठरतं. आणि जेव्हा डॉक्टर रेणुशे यांच्यासारख्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो, तेव्हा काय मिळतं? तर एक संपूर्ण आराखडा. यात योग्य आयुर्वेदिक उपचार असतात, प्रत्येकाच्या शरीराच्या गरजेनुसार एक खास डाएट प्लॅन असतो, आणि रोजच्या जगण्यात म्हणजे जीवनशैलीत काय बदल करायचे याचं सविस्तर मार्गदर्शनही मिळतं. ज्यांना प्रत्यक्ष डॉक्टर रेणुशे यांचा सल्ला घ्यायचा असेल, त्यांच्यासाठी ही सगळी माहिती इथे दिली आहे. त्यांचं क्लिनिक आहे प्रज्ञा क्लिनिक. पत्ता आहे कोकण नगर, रत्नागिरी. त्यांची वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 1, आणि हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे 7057394036. तर मग आपल्या आरोग्याची सूत्र स्वतःच्या हातात घेऊन मधुमेहाला मुळापासून नियंत्रित करण्याची तयारी आहे का? योग्य आहार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन, या 2 गोष्टी एकत्र आल्या की हे नक्कीच शक्य आहे. Thanks for watching video.